यानंतर आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत हिंगोलीतील नागरिकांच्या समस्या। आवाज लोकशाहीच्या माध्यमातून आपण जाणून घेतो हिंगोली जिल्ह्यातील समस्या। सध्या हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये कळमनुरी शहरामध्ये संपूर्ण अस्वच्छता पसरली। संपूर्ण जे प्रमुख मार्ग आहेत त्या मार्गावरती कचऱ्याचे ढिगारे चालले। चला तर बघूयात कळमनुरी शहरातील काय आहेत नेमक्या समस्या। बहुत सारे समस्या ऐसी है कि घर के यहाँ पर कचरा होने की वजह से आजू बाजू के एरिया में पूरा मच्छर ये वो हो गए। इसमें डेंगू मलेरिया भर होने का ज़्यादा चांसेस है, जिसमें अगर किसी का कुछ हो गया तो इसका जिम्मेदार प्रशासन होगा। आज 2.5 वर्ष झाले कळमनुरीच्या नगरपालिका म्हणजे प्रशासन आहे आणि यांच्यावर कुणाचं वचक राहिलेलं नाही। हुकुमशाहीचा कारभार चालू आहे, त्यामुळे याच्याकडे कोणाचं म्हणजे कोणाचं काही चालना, कोणा प्रतिनिधीचं कोणी ऐकायला तयार नाही। असं म्हणजे कसं आहे की एक हाती सत्ता असा प्रकार झालेला आहे। मांग ऐसा है कि पूरे कचरे के ढिगार यहाँ पर हो रहे हैं और हमको रहने के लिए मच्छरा इतने मुश्किल कर दे रहे हैं कि इससे पहले हमने 2-3 पेशेंट हमारे एडमिट किए हमने दवाखाने के अंदर। मलेरिया डेंगू के चांसेस फुल है और इसमें कैसे है नगर पालिका बहुत दुर्लक्ष कर रही है साहब। और हमारा ये मांग है कि पूरा कचरा साफ होना चाहिए। जे एवढा कचरा साचलेला ते आम्ही नगरपालिकेत आणून टाकतो म्हणून त्याची सुद्धा त्यांनी दखल नाही घेतली आणि त्याच्यामुळे आज सर्वसामान्य जे जनता आहे कर भरती, पाण्याचा कर भरती, करपट्टी भरती, कचऱ्याचा कर भरती आणि ही सुविधा हे नगरपालिका प्रशासनवाले देण्यास कमी पडत आहेत। आणि तुमच्या मायासाठी आज आम्हाला इथं कमीत कमी 50 ते 60 लोक इथं कचरा उचलण्यासाठी लागतात। मला शासनाला विनंती करू इच्छितो की शासनाने याच्याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन आपल्या कळमनुरी वासियांचं आरोग्याची चिंता करावी आणि या कचऱ्यापासून यांना कळमनुरी वासियांना आपल्याला मुक्त करावी अशी माझी इच्छा आहे। सत्ताधारी लोक आज मला सांगा निवडणुकीच्या याच्या गर्द्यात चालू होतं आणि इकडे जनता इकडे हे मरायली वासानं डेंगू होय हे होय, त्याच्यामुळे आज जनता अक्षरशः काय कळमनुरी शहरला कचऱ्याचं शहर म्हणून नाव द्यावं लागते। काय ही पाळी आली आज मला सांगा तुम्ही। कोणत्याही प्रशासकीय नगर परिषद असो किंवा कोणतेही जे वरिष्ठ अधिकारी असतील ते याच्याकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही। त्याच्यामुळे कळमनुरीत वेगवेगळ्या ठिकाणी कचऱ्याचे ढिगार साचलेले आहेत। कालच्या पाण्यात पाऊस जर आपण बघितला तर कालच्या पावसामुळे मार्केट लाईनला नालीचं जे पाणी आहे ते वरी आलेले, सगळं मार्केट लाईनी भरून गेलेली आहे। त्याच्यामुळे प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यावं। गावात कोणतेही कर्मचारी नाहीत। आजच्या घडल्या जरी आपण शहराला जर संपूर्ण घाण कचऱ्याने विखळा मारला आहे, या ठिकाणी तर घाण कचरा फार कमी आहे, पण आपण निश्चित पूर्ण शहराला जर मारलेत एवढा भ्रष्टाचार घाण कचऱ्या हत्ता नगर परिषद स्थापन झाली तेव्हापासून या गावामध्ये नाही। तर ह्या होत्या कळमनुरी शहरातील समस्या। जवळपास 30 ते 35 या गावांची लोकसंख्या आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कळमनुरी शहर आहे। या कळमनुरी शहरामध्ये अनेक जवळपास 50 ठिकाणच्या वर कचऱ्यांचे ढिगारे साचलेत। अनेक वेळा येथील कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे की या ठिकाणचा कचरा उचलण्यात यावा। या ठिकाणच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे अनेकांचे आरोग्य देखील धोक्यात आले। त्यामुळे आता तरी झोपेत असलेल्या नगर परिषद जागा होणार का आणि या कचऱ्याची विल्हेवाट लावणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन राजू सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।